तुला साध आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आज गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली तोरे तुझी वाट रात्रंदिनी खेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना दिशा नाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्या राहुळा प्रवासी अकॅडमीच्या प्रांगणात रंगला विठुरायाचा गजर, विद्यार्थ्यांनी रंगवला वारीचा उत्साह. प्रवासी अकॅडमीच्या प्रांगणात आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठुरायाच्या नामगजरात पारंपरिक वारी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. इंग्लिश मीडियम शाळेत भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा हा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आणि या प्रसंगी शाळेचे मान्यवर रतन लथ, शर्वरी लथ, लक्ष्मण सावजी, स्वप्नील पाटील, कौशल वाखारकर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बालगोपालांनी टाळ मृदुंगाच्या गजरात, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढत वारीचा जिवंत अनुभव साकारला. ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी वारीचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील भक्ती, समता, एकतेचे मूल्य समजावून सांगण्यात आले. इंग्लिश मीडियम शाळेत अशा प्रकारे पारंपरिक संस्कृतीचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकाला पात्र ठरला. या उपक्रमाच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने, शिक्षक वृंदाने आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या अनोख्या सोहळ्याने प्रवासी अकॅडमीच्या प्रांगणात विठुरायाच्या भक्तीचा आणि संस्कृतीचा सुंदर मेळा अनुभवायला मिळाला. हा जो मूळ स्वभाव आहे भारताच्या संस्कृतीचा, त्याच्या जवळ जाण्याचा हा सोहळा आहे असं मला वाटतं. सगळ्या शाळांमधून आज जरी शिक्षण प्रगतीचं होत असलं, जगाच्या पाठीवर आपण स्पर्धेमध्ये जरी जात असलो, तरी आज भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळेला भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने झेपावतोय. त्यामुळे विश्वगुरू जे भारताचं होणं आहे ते फक्त राजकीय सत्तेपुरतं किंवा आर्थिक सत्तेपुरतं न राहता त्या ठिकाणी मानसिक शांती, आपलं आयुष्य आपलं कसं व्यतीत करावं याचं चांगलं संस्कार हे आपली भारतीय संस्कृती आपल्याला देते. मला कल्पना आहे पाऊस येण्याची शक्यता आहे, परंतु जसं पावसात नाहणं आहे तसं आम्ही विठ्ठलाच्या भजनात नाहलो हा जो अभंग आहे याची आपण थोडी आठवण ठेवा. आज जेव्हा आपण भजनात नाहायला तयार आहे तर थोड्याशा पावसामध्ये भिजायला काय हरकत नाही, काय आपण कुणी वाहून जात नाही. परंतु एक आनंद, एक भावानंद आपण सगळ्यांना दिला. या ठिकाणी व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत ज्यांनी आपली संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. अशी अनेक माणसं इथं आहेत.
मी त्यांच्यासमोर आपल्यासमोर थोडंसं बोलण्याचं धाडस केलं. परंतु जेव्हा आपण जानेवारी ते डिसेंबर लक्षात ठेवतो, तसंच आपण चैत्रापासून चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ आणि फाल्गुन हेही मराठी आपलं भारतीय पंचांग आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आषाढी एकादशी किती तारखेला आहे असं आपल्याला विचारावं लागतं. आणि त्यामुळं तारीख हा शब्द उर्दू आहे, पण आपला इतका प्रचलित पडला की तो आपला शब्द आता आपल्याला वाटायला लागला. इतकं आपण त्याच्या आहारी गेलेलो आहोत. परंतु आपली तिथी असते प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, आणि दुसरा कृष्ण पक्ष जो असतो, आधी शुक्ल पक्ष असतो. आजची तिथी काय? आज ज्येष्ठ कृष्ण पक्ष सुरू झालाय, पर्व पौर्णिमा संपली आणि आज द्वितीय आहे. त्याच्यामुळे प्रथम आहे, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी किंवा प्रतिपदा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी. कारण रामनवमी ही चैत्र नवमीला येते. प्रत्येक महिन्याच्या ज्या तिथी आहेत त्याही आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा काही ना काहीतरी विशेष आपल्याला देऊन जातात. प्रत्येक महिन्याची अमावस्या आपल्याला काही ना काहीतरी विशेष देऊन जाते. त्यामुळं ह्या सगळ्या तिथी याही आपण कॅलेंडर इतक्याच दिनदर्शिकाही लक्षात ठेवाव्यात. नाहीतर मग या आपल्याला केवळ फॅन्सी ड्रेस स्पर्धा म्हणून एकादशी करायची नाही, फॅन्सी ड्रेस स्पर्धा म्हणून आपल्याला दिंडी करायची नाही, तर त्याचा भाव आमच्या अंतरात आला पाहिजे. मानवी जीवनाला, दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या आज येतात त्या समस्या निराकरण करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. नाहीतर थोडं काही मनोयुद्ध घडलं की आता मुलं मोबाईल फेकून देतात, थोडं काही मनोयुद्ध घडलं की आत्महत्येपर्यंत मदत जाते. आणि त्या सगळ्याला जर परावृत्त करायचं असेल तर आपला हा भक्तिभाव आपल्याला कामाला येतो, हा संस्कार आपल्याला कामाला येतो. मला असं वाटतं की ह्या संस्काराचं बीजारोपण आपण या दिंडीच्या रूपानं आपल्यामध्ये केलंय. मी शाळेच्या सगळ्या मुख्य गुरूंना सगळ्यांना वंदन करतो. पुन्हा एकदा रतनजीला, शर्वरी, त्यांचे सगळे सहकारी यांना मनपूर्वक हा जो भावानुनंद दिला आपण सगळ्यांना, त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आणि नाशिकचा हा शालेय जीवनातला इतिहास आज सुवर्णाक्षरांनी भविष्यात लिहिला जाईल असा मला विश्वास वाटतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. खरं म्हणजे जास्त आता बोलणार नाही, कारण असं वाटतं पंढरपूरमध्येच आहे मी. आणि एवढा सुंदर हा कार्यक्रम, खरं म्हणजे मनीषा मॅडम, पूर्ण प्रवाशी टाउन अकॅडमीची टीम, प्राजक्ता मागच्या वर्षी सुद्धा बघितला होता, त्यापेक्षा यावर्षी अजून पुढे तो कार्यक्रम नेलेला आहे. कॉस्ट्युम्स आहेत, डिसिप्लिन आहे, आणि या पूर्ण कार्यक्रमाला बघायला हे सगळे मान्यवर इथं आज उपस्थित आहेत. खरं म्हणजे एक छोटासा किस्सा सांगतो. आम्ही एका देवळात जात होतो आणि पायऱ्या चढत होतो. लक्ष्मणराव नवरा बायकोंना मी बघत होतो, तो ओम म्हणायचा, ती बाई म्हणायची ते जे म्हणतात तेच, ते जे म्हणतात तेच. मी म्हटलं, शेवट वरती आल्यानंतर मी म्हटलं, बघ तुम्ही ते जे म्हणतात तेच का म्हणतात, पण त्यांचं नाव नाही घेत आहेत, पण त्यांचे नाव ते जे म्हटले तेच. तसं म्हणजे मला जे म्हणायचं होतं ते लक्ष्मणरावांनी सांगितलंय. त्यामुळे मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ॲज अ ब्रदर, ॲज फॅमिली मेंबर्स, ॲज ग्रँडपेरेंट्स ओव्हर हिअर ॲट लार्ज, अँड माय स्टुडंट्स ऑफ प्रवाशी टाउन अकॅडमी, it is an outstanding performance by you. It is an outstanding performance to nurture the culture of Maharashtra, to nurture the culture of farmers, to nurture the culture of Lord Vithala. I think you have done a fantastic job. Wishing you all the very best, and I am sure whatever Swapnil has said, whatever Lakshman Rao has said, it makes a lot of sense, because we start basically our culture from our within, and Pravashi Town every year believes in taking this ceremony on a larger scale.
Thank you so much. Wish you all the best. आपण वेगळं चित्र दाखवून दिलं आहे. भाषा एक माध्यम आहे. महाराष्ट्राचं जे कल्चर आहे ते प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याला सांभाळणं, त्याला नर्चर करणं आणि त्याची काळजी घेणं. कारण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे मुळात अभिमानाची संस्कृती आहे, देशाची संस्कृती आहे. बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आहेत आणि मला वाटतं या छोट्या छोट्या मुलांपासून हा संदेश खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड होतोय आपल्या देशात. आयोजित केला जातो, काय सांगाल? सुंदर सोहळा प्रवेशी टाउन अकॅडमी दरवर्षी साजरा होतो. आषाढी जवळ येते आणि पंढरपूरला प्रत्येकाला जाता येत नाही आणि आपली संस्कृती वाचवण्यासाठी आणि आपली संस्कृती एवढी सुंदर आहे का त्याला नर्चर करण्यासाठी त्या मुलांनी मोठ्या संख्यामध्ये येऊन पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि मला असं वाटतं एकंदरीत आषाढी एकादशी विठ्ठलाची चरणी आपण स्वतः तिकडे जाऊ शकत नाही सोलापूरला आणि विठ्ठलाकडे. तर मला असं वाटतं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक दिंडी रिंगण तयार करून आपली श्रद्धा आणि आपले जे प्रेयर्स आहेत तिथपर्यंत पोहोचले पाहिजे आणि प्रत्येक मुलामध्ये एक मला वाटतं एक आतून आत्मचनी विठ्ठलाचरणी एक श्रद्धा आहे ती एकूण इकडं दिसून येते. शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहात, या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला असं वाटतं की या ज्या परंपरा आहेत त्या महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये जपल्या जाव्यात, याकरता पुढाकार घेणं आवश्यक आहे शासनाने की या परंपरा जपल्या जाव्यात, हे कार्यक्रम साजरे होतात? मला असं वाटतं प्रवेशी टाऊनने सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा, नगरपालिकेच्या शाळा सुद्धा, प्रायव्हेट स्कूल सुद्धा हळूहळू याच्यामध्ये येतील. मला असं वाटतं का आपलं जे कल्चर आहे, आपलं जे हिंदुत्व आहे ते आपण त्याला नर्चर केलं पाहिजे, त्याला जोपासलं पाहिजे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे. तर अनेकदा